वाटाणा लागवड ते काढणीपर्यंतची ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वाटाणा जमीन व पूर्व मशागत। वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगल्या निचऱ्याची 5.5 ते 6.7 सार्वजनिक मुलायमता असलेली जमीन निवडावी। वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते। हे पीक चांगले उत्पादन पीक असल्याने त्यातील पूर्व मशागत योग्य रीतीने करून जमीन भुसभुशीत करावी। पेरणीपूर्वी हेक्टरी 25 गाड्या शेणखत व पाणी द्यावे व वापसा झाल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगल्या प्रकारे होते। वाटाणा लागवडीचा हंगाम। वाटाणा पिकाची वर्षातून 2 हंगामात लागवड केली जाते। राज्यात हे पीक खरीप हंगामात जून जुलै मध्ये तसेच हिवाळ्यात घेतात। वाटाण्याचे पीक हे एकदल पिकानंतरच घ्यावे। वाटाणा हे पीक वांगी, कांदा, टोमॅटो, बटाटा, कांदा अशा रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडणाऱ्या पिकानंतर घेऊ नये। वाटाण्याचे प्रकार व सुधारित जाती। बागायती किंवा भाजीचा वाटाणा, गार्डन पी, जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा, फील्ड पी। सुधारित जाती। आर्केल या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे 6 ते 7 सेंटीमीटर लांबीच्या असतात। झाडाची उंची 35 ते 45 सेंटीमीटर असून 50 ते 55 दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात। बोनव्हिला शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात। झाडांची उंची मध्यम असून 45 दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात। जवाहर शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे 6 सेंटीमीटर पर्यंत लांब असतात। लागवडीपासून 55 दिवसात फुलावर येते व 90 दिवसात शेंगा काढणीस सुरुवात होते। लागवडीचे अंतर व बियाणे। वाटाणा लागवड करताना सरीवरंबे किंवा सपाट वाफ्यांमध्ये 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी। टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी 40 किलो प्रति हेक्टरी आणि पेरणीसाठी 80 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते। बीज प्रक्रिया व रासायनिक खते। पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो 3 ग्रॅम थायरम ची बीज प्रक्रिया करावी, त्यामुळे मूळ कुजव्या हा रोग टाळता येतो। त्याचप्रमाणे पेरणीपूर्वी रायझोबियमची प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते। पिकात जमिनीचा मगदुरही पाहूनच खताची शिफारस केली जाते। त्यासाठी हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत आणि 15 बाय 60 बाय 60 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश देणे ही जरुरीचे असते। जमिनीची मशागत करता असताना संपूर्ण शेणखत जमिनीत पसरून मिसळणे जरुरीचे असते। त्याचबरोबर संपूर्ण पालाश आणि स्फुरद व अर्धे नत्र बी पेरणीच्या अगोदर जमिनीत पेरणे किंवा मिसळावे। त्यातून राहिलेले नत्र ज्यावेळी पीक फुलोऱ्यात येईल त्यावेळी द्यावे। लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर 5 ते 6 किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून जमिनीत मिसळावे। वाटाणा काढणी आणि उत्पादन। वाटाणा शेंगाचा गडद हिरवा रंग फिकट रंगाच्या व टपोच्या दिसताच काढणीस सुरुवात करावी व काढणी योग्य शेंगा नियमित तोडाव्यात। काढणी 3 ते 4 तोड्यात पूर्ण होते। तोडणीचा हंगाम 3 ते 4 आठवडे चालतो। आठवड्यातून 2दा तोडणी करणे सोयीस्कर ठरते। लवकर येणाऱ्या जातीचे हिरव्या शेंगाचे हेक्टरी उत्पादन 25 ते 35 क्विंटल तर मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन 65 ते 75 क्विंटलापर्यंत आणि उशिरा येणाऱ्या जातीचे 85 ते 110 क्विंटलापर्यंत ही उत्पादन नक्कीच मिळते।